नमस्कार मित्रांनो, सर्व भारतीयांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्टेप अप अकॅडमी पुणे तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, भारताचा राष्ट्रध्वज हा स्वातंत्र्यापूर्वी 5 वेळा तर स्वातंत्र्यानंतर 1 वेळा बदलण्यात आला होता. सर्वप्रथम 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्त्यातील पारसी बागान चौक म्हणजेच आजच्या ग्रीन पार्कमध्ये सर्वप्रथम भारताचा अधिकृतपणे राष्ट्रध्वज फडकवण्याचं काम सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलेलं होतं. या राष्ट्रध्वजामध्ये वर केसरी रंग होता, ज्यामध्ये 8 तारे होते. मध्यभागी पिवळ्या रंगाच्या पट्टीमध्ये वंदे मातरम असं लिहिलं होतं. तर या राष्ट्रध्वजाच्या सर्वात खाली हिरव्या रंगाची पट्टी होती, ज्यामध्ये सूर्य आणि चंद्राची चिन्ह ही छापण्यात आलेली होती. त्यानंतर त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ड इथे भरलेल्या समाजवादी परिषदेमध्ये भारताचा राष्ट्रध्वज अधिकृतपणे फडकवण्याचं काम केलं होतं. यामध्ये सगळ्यात वर हा हिरव्या रंगाची पट्टी होती, ज्यामध्ये 8 कमळ होते. मध्यभागी पिवळ्या रंगाच्या पट्टीमध्ये वंदे मातरम लिहिण्यात आलं होतं. तर सर्वात खाली लाल रंगाची पट्टी असून त्यामध्ये सूर्य आणि चंद्राची चिन्ह छापण्यात आली होती. नंतर इसवी सन 1917 मध्ये होम रूल लीग चळवळीच्या दरम्यान ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी भारताचा आणखी एक राष्ट्रध्वज हा तयार केला होता, ज्यावर 5 लाल रंगाच्या पट्ट्या तर 4 हिरव्या रंगाच्या पट्ट्या होत्या आणि याच्या डाव्या कोपऱ्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक हा तयार करण्यात आला होता. यानंतर 1921 मध्ये बेजवाडा म्हणजे आजच्या विजयवाडा येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एक पिंगली व्यंकय्या यांनी नवीन राष्ट्रध्वजाची निर्मिती केली, ज्यामध्ये 2 रंगाच्या पट्ट्या होत्या. त्यावर हिरवा रंग वर आणि लाल रंग खाली होता. या ध्वजावर चरखा चे चिन्ह ठेवण्यात आले होते, परंतु गांधींच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी 3 रंगाच्या पट्ट्यांचा समावेश करण्यात आला आणि त्यानुसार इसवी सन 1931 मध्ये भारताचा तिरंगा ध्वज हा तयार करण्यात आला. गांधींच्या सल्ल्यानुसार यामध्ये मध्यभागी पांढऱ्या रंगाची पट्टी टाकण्यात आली होती, तर वर केसरी रंगाची आणि सर्वात खाली हिरव्या रंगाची पट्टी तयार करण्यात आली होती. ध्वजावर राष्ट्राच्या प्रगतीचं चिन्ह असलेला चरखा होता आणि यानंतर घटना समितीची स्थापना झाल्यानंतर 22 जुलै 1947 भारताच्या घटना समितीने भारताचा तिरंगा ध्वज हा अधिकृत ध्वज म्हणून मान्यता देण्यात आली. यामध्ये चरख्याच्या ऐवजी भारताच्या प्रगतीचं चिन्ह असलेल्या अशोक चक्राचा समावेश हा निळ्या रंगामध्ये करण्यात आला आणि अशा पद्धतीने 15 ऑगस्ट 1947 भारताच्या स्वातंत्र्यानंतर पासून हाच तिरंगा ध्वज आपला अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता पावला. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपण स्टेप अप अकॅडमी पुणे या आमच्या चॅनलला कनेक्ट रहा. थँक्यू आणि जय हिंद.